5,500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात. लातूरच्या किनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. बँकेच्या 15 लाखाच्या कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्यासाठी 5,500 रुपयांची लाच स्वीकारताना चाकूर तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामसेवक सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलाय. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की 36 वर्षीय निवृत्ती तुकाराम आलापुरे हा चाकूर तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. एका 57 वर्षीय तक्रारदाराने पत्नीच्या नावे असलेले राहते घर तारण ठेवून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून 15 लाखाचे कर्ज घेतले आहे. या कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्याच्या कामासाठी ग्रामसेवक निवृत्ती आलापुरे याने पहिल्यांदा 7,500 रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 6,500 रुपये देण्याचे ठरले. यामधील 1,000 रुपये पूर्वीच स्वीकारले असून उर्वरित 5,500 रुपयांची लाच सोमवारी देण्याचे ठरले होते. दरम्यान लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने धाव घेतली, लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सोमवारी कार्यालयात सापळा लावला. ग्रामसेवक आलापुरे यांनी तक्रारदाराकडून प्रलंबित कामासाठी 5,500 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आणि लाचेची रक्कम शासकीय कार्यालयात स्वीकारली. याच वेळी एसीबीच्या पथकाने लाचखोर ग्रामसेवकाला रंगेहात पकडून अटक केली आहे. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लातूर येथील अँटी करप्शन विभागाचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी दिली आहे. आवाज बहुजनांचा.